तर शरीराच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपण वैज्ञानिक दृष्ट्या जर पाहिलं किंवा याचे उल्लेख आपल्याला अगदी आयुर्वेदात पण मिळतील की आपल्या एकूण 10 सिस्टीम आहेत बॉडीच्या. त्या 10 सिस्टीमचं चक्र अहोरात्र आपलं चालू असतं. त्याच्यामध्ये तुम्ही जशी मज्जासंस्था आहे किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, अशा वेगवेगळ्या सिस्टीम आहेत. आणि ह्या सिस्टीमच्या प्रत्येक सिस्टीमशी निगडीत एक ऑर्गन आहे. बरोबर आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने ह्या 10 सिस्टीम आणि ते 10 ऑर्गन्स याच्यावर जर काम केलं, ते व्यवस्थित कसे राहतील. म्हणजे समजा आपलं हार्ट आहे तर ते व्यवस्थित कसं राहील, आपली लंग्स आहेत मग त्यासाठी प्राणायाम केलं पाहिजे, हार्ट आहे तर कार्डियक जिम केला पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टी जर सांभाळल्या, प्रत्येक सिस्टीमसाठी काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स हे घेतले गेले पाहिजे, त्यांचं जे काही आरोग्य आहे ते व्यवस्थित राहावं. तर मग शरीरावर जर असं काम करता आलं आपल्याला तर आपलं शरीर सुदृढ आणि चांगलं होऊ शकतं. नक्कीच.